कुठे गेली आजी? कुठे गेली आजी नाही, आजी नाही, मामा नाही, नापा नाही, कोणच नाही. सुन सुन झालंय बघितलं. जा आजोबाकडे जा, आजोबाकडे जा, मला फोटो काढू दे तुझा आजोबा पशी. इकडे बघा. आम्ही मी घरचं काय शूट घेत नाही. कसं आहे आपण बघायला आलो दवाखान्याचं, आजारी पेशंट म्हणून मोजकच घेतोय. चला. तर आजीला भेटलो मित्रांनो. तर आजीची परिस्थिती खूप गंभीर आहे, सिरियस आहे. तर त्याचबरोबर आजीचं भेटणं झालं आणि नंतर तुम्हाला बोललो होतो. आणि तुम्ही पण म्हणा होता की एकदा प्रियंकाच्या वडिलांना भेटून आणा प्रियंकाला, कारण बऱ्याच दिवसापासून म्हणत होते यूट्यूब फॅमिली जायचं त्यांच्या पप्पांकडे, तर भेटू द्या. तर फायनली आलोय आणि इकडं प्रियंकाचे पप्पा आहेत. प्रियंका भेटलो आम्ही. तर चला मित्रांनो, फायनली निघालोय आता माझ्या सासरवाडीला चालू 2 वर्षातनं पहिल्यांदाच. जशी सासू 1 वर्ष झालं तुम्हाला सांगतो घर सोडून गेली, त्यावरती मी पहिल्यांदाच चाललोय. तर रात्री आलतो ताईकडे, ताईपाशी मुक्कामाला थांबलो. ताई दाजी हो का हित इथं, दाजी हित इथं, दाजी सासरवाडीला चाललोय. काय आमचं नशीब नाही सासरवाडीचं, पण आता जाऊन घर तरी बघून येतो. काय जातो मित्रांनो. आता घराचा अवतार काय झालाय, एवढ्या वर्षातनं चाललोय. दारातली बेल तुलली, घराला बायशिवाय अंगणाला तुळसाची साथ, तशी घराला बायची साथ लागते, त्याशिवाय ती रंग येत नसते असं म्हणतात, शोभा येत नाही. तशी बाई घरात निघून गेली तसं घराची कळा काय होती ते बघा. आता घर दाखवतो प्रियंकाचं. तिचे पप्पांना झालं योग गाठ पडली तर भेटतो, पण कुठं आहे तिथं कामाला. आणि तिची आजी आजारी हसते वय दात काढते का तू? हा आजी पाण्यावर आहे तिथं, दिवाळीपासून पाण्यावर आहे आजी. 100 वर्ष होऊन गेलेले आजीला, 104 वर्ष आहे. हा मग आजारी पाण्यावर तू दात काढते वय. हसती कुशाला तुम्हाला सांगतो, काय सांगतो मला. पण आजीकडे चालू, हिला कसला आनंद झालाय बघितलं का? बघितलं दाजी असं या. परत मी बोललो की मी म्हणतोय आजी आजारी, आजीची तिकडं हे असलंच. आणि ही बघा मामी तिकडं ताईच्या सासूबाई आहेत तिकडे. तर ताईची ज्वारी खुरपायचं चालू आहे. सासू सुना खुरपत्यात बरं, सासू सुना मेळ्यानं खुरपत्यात बरं. तर लय ही असतं नाही दाजी कुणीकडे निघालं? मी गावात निघालो. जरा गावात निघालं दाजी. तर निघालोय मी. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो तिथलं काय गोष्टी. तर चला जास्त उशीर न लावता निघतोय आम्ही. चला असू दे चल. तर चल जाऊ का ताई? माघारी येतो. सिट्या काय आणायचं खायला? हा चायनीज. बर चायनीज आणतो मी सिट्याला बरं का. तर चला निघालोय आता. तर फायनली सासरवाडीमध्ये पोहोचतोय आता. सावडीमध्ये आलो. उद्या माऊ झोपला. राधू चल मामा सह आलो. चला आता. फायनली सासरवाडीमध्ये पोचलो मित्रांनो. तर हे बघा घराची अवस्था काय. दोन्ही घरं लावून घेतल्यात. लाईटीचे खांब आहे. दारातली बेल आहे ती तका समधी तोडून काढली. मोठं झाड होतं त्या सावलीखाली बसायचं. आता फुटली या. गाय इकून टाकली. बघितलं सारवण नाही काय नाही, समजा मुरम उकलून गेलाय. दोन भांडी काय सुद्धा. पुढला पत्रा तुटलाय. तर ह्या पाठीमागं घर आहे चुलतीचं प्रियंकाच्या, म्हणजे मोठी सासू आमची. तर तिथं आजी आहेत. तर आजी खूप सिरियस आहेत. येवळत्यात तिथं मावशी वगैरे आजी अजून दुसऱ्या आहेत त्या दोघे तिघे तिथं, म्हणजे कमी जास्तीला. आणि येवळत्यातच मग प्रियंका पोर हे बसले तिथं.
आल्यावर चहा केला. पण आमची भाभी म्हणजे चुलती आणि बापू खालच्या रानात गेले तर मी रानात चालू आहे खाली बघा समजा. तर प्रियंकाने ते वडिलांना कॉल केला होता तर वडील म्हणले या तिकडंच. तर तिकडं आता मी जाणार आहे. राधून मम्मी इकडं आली मग जा की तिकडं बस मम्मी पशी. मी चालू आहे खाली बापूकडं आजोबाकडं चाललो आहे. आणि खालचं घर पण त्या बारक्या चुलत्याचं असे 3 जण आहेत ही लाईनीने. ही एक हिथं एक आणि ह्या पाठीमागं आजी खाटाच्या पलीकडे झोपवलं आहे. चादरी लावल्यात कडनी आतमध्ये आहेत. खूप वाईट वाटलं बिकट परिस्थिती बघून. अशी वळत्यात. छगू आली म्हणलं छगू प्रियंकाला छगू म्हणतात तरी काय समजत नाही उमजत नाही. मावशी म्हणलं की या 2 दिवसात तर काहीच बोलायला कळत नाही. तर चला खाली जाऊन येतो. प्रियंकाचं रान इकडं बघा पडा काय खाली समद्यांचं हिरवं आहे काहीच नाही राहणार. पण इथं दारात गाय होते गाय पण तुम्हाला सांगतो इकून टाकले. मामा आहेत कामाला बाहेर. मामी तर माहीत आहे तुम्हाला वर्ष झालं कुठं गायब आहेत. जा मम्मी बोलव जा तिकडं नका येऊ मागे ते वडा आहे तिथं खाली. हा येतो मी भाभी आल्या तर येते ना तर मी गाडी घेतो जाऊ आपण. होय आणि ओम तर तिकडे येतच नव्हतं पाठीमागच्या घरी. त्याला ओढून आणलं त्याला जर वेळ आलं घेते येतो ना तुम्हाला सांगतो का ही दरवाजा वाजत होता इथे मामा मामा करायचा ती पलीकडलं हिकडल्या दारात येतो आम्ही आलो की त्याला वाटलं ही कडी उघडी पण आतून हिथनं कडी लावून पलीकडनं कुलूप लावले. त्याला वाटलं इथं मामा आहे म्हणून वाजत होता. त्याला म्हणलं बघितलं कसं सुन सुन वाटतं कोणच नाही. इकडं शेरडा वगैरे होत्या त्यांच्या शेरडा पण इकून टाकले समजा शेरडा पण नाही त्या खाली आहे तिथं. बेल पण तोडलं हे हाय प्रियंकाची एकदम बारकी चुलते खिडकीतनं बोलतात बघितलं आवाज आहे नाही मोठ्याने बोला थोडं. हा बाबी ना बापू कुठे हा खाली का बर चला कुर्तीला ना ठीक आहे बघू आता. मी आलोय आता. ही कुठे या होय ही कुठं गेला काय म्हणतात त्याला त्याचं नाव काय चिक्या पुण्याला कामाला चिक्या पुण्याला वय आय बरं चला मी चालू भाभीकडे आता. ए प्रियंका इथंच थांब. तर खाली रानात गेलो भाभीची गाडी घेतली मित्रांनो. तर भाभी आल्यात घरी चहा पाणी करायला. हो का प्रियंकाचं रान हे आमचं रान बघितलं सासूचं. बाकी समद हिरवीगार रान हो का ज्वारी बाजरी समद हिरवगार. हिचीच पण प्रियंकाचीच आहे रान. चला चला आजी म्हणते कुठे गेली पोर निष्ठी मारून कलटी मारून. चल लवकर मागच्या मागे इथं येऊन बसला हो तुम्ही. चला तर हे करणं आलोय आपण बसले ते तर बरं आहे काय नाही व्यवस्थित आहे समजा. तर प्रियंकाला पण भारी वाटलं आम्हाला पण भारी वाटलं. आपण म्हणलं या बारामतीला चला भाऊ कामं धंदा आहे तर येईन निवांत झाल्यानंतर. कधी यायचा बघू वेळ काढून मी तुमच्याकडे येईन एक 8-5 दिवसांनी येईन माझ्यासोबत येईन तुमच्याकडे. आणि घरी पण गेलो. घरी गेल्यानंतर भाभी आल्या रानात होत्या मग ही चुलते मोठी बापू पण आलं चुलतं ह्यांचं. तिथं गेल्यानंतर ओमला राधूला पण घेतलं या दोघांना. आजीने घेतलं तुम्हाला काय म्हणली आणि मग बापूने मला चुलत्यांनी नंबर काय सेव्ह करायला लावलं त्यांच्या मोबाईलमध्ये नंबर गेलते. आणि मग भाभी घरी आल्या बापू पण आलं. मग आम्ही बसलो. ती म्हणली आजीला मी छगी या पण कळलं नाही आजीला. हे म्हणली मी छगी आली. मग होय होय केलं. आणि नंतर मित्रांनो भाभी म्हणल्या की स्वयंपाक करते जेवण करून जा.
पण ऍक्च्युली आम्ही ताईपासून जेवण करून आलतो म्हणून जेवण काय केलं नाही. मग पोराने चहा चपाती खाल्ली ना पोराने, मग चहा चपाती केली, चहा चपाती खाल्ली. म्हणलं चला तुमची समजायची इच्छा होती बाबा एकदा प्रियंकाने भेटा वडिलांना, तुम्ही जावा सोमादादा वेळ काढून. त्यासाठी आलो, भेटलो सासऱ्याला माझ्या, छान वाटलं. आता निघतोय आपण इथून, जातो आम्ही. काय कधी येतो मग तुम्ही? येतो 8 दिवसांनी माझ्या चवडी बारामतीला आल्यानंतर आपण व्यवस्थित तिथं बसून काय गोष्टी चर्चा करूया. आणि पूजा म्हणजे हिची बहीण माझं साडूभाऊ मेवणी पण आलती, गेल्या येऊन भेटून फिटून गेली. फक्त परत माझ्या टुपूर नको बाबा एवढं लांब गेला पण तुम्ही प्रियंकाला भेटून आले नाही. खोटं जरी मी म्हणलं असतं की भेटलो आम्ही, तर तुम्ही म्हणलं असतं खोटंच, कुठं आम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटलं. म्हणून मी ब्लॉग घेतो मित्रांनो, बाकी काय नाही. छान वाटलं. तर आता निघतोय आम्ही. तुला काय बोलायचंय, काय म्हणायचं? चला. माव काय खातं रे, काय खातं रे बाब्या, काय खातंय, काय खातंय? काढला गाड्या फोटो मस्त पैकी. अरे तसं खातोय. अरे राधू दोघ ते सफरचंद पाण्याने तो बाटले तर खराब आहे. त्यातलं बोर दे एक. बराच टायमिंग झालं मित्रांनो. आता चला आता आम्ही निघतो. हा तर सासरवाडीहून तिच्या वडिलांची आजीची गाडी घेऊन मित्रांनो जिंतीमध्ये आलोय ताईकडे. आणि जेवण वगैरे झाली. आणि आता जाताना ताई मेथीची भाजी देते त्या घरची. ते बघा उपटून एक पिंड इकडे काढली या अशी ताजी ताजी भाजी. नको म्हणलं तर दिली. जेवण केलं आले आणि तिने घरगुती मसाला बनवलेला पण दिलाय. तर इकडं हे उरकलं का? हा झालं का? पोरगी झोपली का? चला मग ड्रेस बदलला. ड्रेस घातला, साड्या आवरू का पोर चल ओम. राधू कुठे? जायचंय त्याच्यामुळे ड्रेस घातला. हा चला चला. तर निघालो मित्रांनो. आता इथं वाजलेले आहे तुम्हाला सांगतो बराच टाइम 5 वाजल्यात. आता कोथमीर बाई कशाला काय नको भाजी इकडे आलोय. भाजीपाला 800 रुपयाचा भरलाय मी. हाय असा या किती लागतोय आम्हाला. बरं द्या कोथमीर देते, भाजी देते, शिट्या रील काढते. तर चला आता निघतो इथून. जसं तुमची इच्छा होती तसं तुम्हाला सांगतो. प्रेमाच्या मनाजवळ झालं, वडिलांची भेट झाली, आजीची भेट झाली, त्या चुलत्या मालत्यांची भेट झाली. छान वाटलं. तर चला आता इथं ताईपाशी आलतो. इथंच बॅग ही होती आपली पिशवी. तर इथून घेतो हे सामान आणि आता आम्ही निघालोय बारामती. उद्या राधूची शाळा पण आहे. राधू काय दिसा नाही मला. हा का राधू तयार आहे का तिकडं. चल राधू. नटून फिटून झाली तयार. काय नको पालक भाजी काय ग बस. काय व्हिडिओ चालू असलं लय हिला जोरीन माया दाखवीन ग बस. हे असंच करतात. हॉटेलचं बिल भरायचं मला 5 रुपये द्या. मी चहाच देतो पुढं पुढं. बाजी नाही त्याला यायला एखादं म्हणतं 10 लाख कर्ज पाणी कोणा आहे का, मी बेरतो मी फेडतो. तसं कोणतरी पुढाकार घ्या हो जरा थोडाफार. याला ही नको असं नको. कोण आहे का असं कोणा एखादा 10 लाख कर्ज. अरे बाबा नको ते मी देतो माय नाव टाक याच. तसं नाही. चहाचं द्यायला जी धाड पडतात ते असं काम आहे आमचं. नारळ देईन तोडून काय करेल. बारकी गाडी आणली पिशवी एवढीशी बघून ती बरोबर जोर येतोय तिला. बघितलं का नारळ म्हणते आता. बरं चला निघतो आता इथून.